23/12/2019ला अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडे पासपोर्ट ऑफिसकडनं निलेश गायवळ यांचे प्रकरण आलेलं होता व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यांनी जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीतला होता। कोतवाली पोलीस ठाण्याने जेव्हा व्हेरीफाय केला तेव्हा त्या पत्त्यावरती ती व्यक्ती मिळून आली नाही। त्यामुळे तत्कालीन जे पोलीस अधीक्षक आहेत अहिल्यानगरचे त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला कळवला होता की नॉट अवेलेबल, म्हणजे हा प्रतिकूल शेरा दिलेला होता की या पत्त्यावरती ही व्यक्ती राहत नाही। अशा पद्धतीचा अहवाल जो आहे तर तो पासपोर्ट कार्यालयाला तेव्हाच जो आहे तर कळवण्यात आलेला आहे। वेगवेगळे ॲड्रेस दिले तसे समोर आलेले म्हणजे किती ॲड्रेस? तो एक प्रकरण जे आहे आमच्याकडे तोच आहे की आम्हाला जो पत्ता दिलेला होता तो कोतवाली पोलीस ठाण्याचा होता। ते व्हेरिफिकेशन झालं होतं त्यावेळेस पोलिसांकडून? तर तो व्हेरिफिकेशन झाला आणि त्या पत्त्यावरती ती व्यक्ती राहत नाही अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तर त्यावेळी तो देण्यात आलेला होता।